नमस्कार मंडळी, कसे आहात सगळे? छानच असाल नक्कीच। आज आपण कुसुमाग्रजांची एक छानशी कविता ऐकणार आहोत। कुसुमाग्रज म्हणजेच वि वा शिरवाडकर, कवी, नाटककार, कथाकार, समीक्षक, समाजनिष्ठ माणूस, आत्मनिष्ठ माणूस। बघा, मराठी साहित्यातील हे एक दैदिप्यमान रत्न आहे आपल्या, आणि त्यांचा जन्मदिवस मराठी भाषा दिन म्हणून साजरा केला जातो। या कवितेमध्ये त्यांनी मराठी भाषेवरील त्यांचं प्रेम व्यक्त केलं आहे। कारण आता कसं आहे, प्रत्येकजणच इंग्रजी बोलतो असं नाही, किंवा प्रत्येकजणच पूर्ण मराठी बोलतो असं नाही। पूर्ण मराठी इंग्रजाळलेली सारखी झालेली आहे। भाषेला नावं ठेवायचं नाही, का नावं ठेवायचं नाही? कारण ज्ञानेश्वरांनी म्हटले, हे विश्वची माझे घर, ऐसी मती जयाची स्थिर, किंबहुना चराचर सुखिया झाला। म्हणजे ज्ञानेश्वर महाराज काय म्हणतात की हे विश्वच माझं घर आहे, असं ज्यावेळेस माणसाला वाटेल त्यावेळेसच तो काय होईल तर सुखी होईल। भांडणं होणार नाहीत, वाद होणार नाहीत, नावं ठेवलं जाणार नाही एकमेकांना, आणि मग युद्ध होणारच नाही ना। आणि त्याच्यानंतर युद्ध म्हणजे काय तर पूर्ण नासधूस, पूर्ण म्हणजे ज्या चांगल्या गोष्टी आणि वाईट गोष्टी दोन्ही पण दडपल्या जातात त्याच्यामध्ये। तर असं हे नको आहे, म्हणून ज्ञानेश्वरांनी म्हटलं की हे विश्वाचे माझे घर। पण आता आपली ही मायबोली आहे ते आपण विसरत चाललेलो आहे। काही लोक तर बघा, मराठी भाषा म्हणजे बोलायला लागलं तर म्हणजे त्यांना नको वाटतं बोलायला, इंग्रजीमधूनच बोलण्याचा प्रयत्न करतात। ठीक आहे, तीही एक भाषाच आहे, त्याला एक महत्त्व आहे, काळाची गरज आहे, परंतु मायबोलीला कमी लेखायचं नाही कधीसुद्धा। तेच या कवितेतून कुसुमाग्रजांनी आपल्याला सांगितलं आहे। तर ऐकूयात। माझ्या मराठी मातीचा लावा ललाटास टिळा, माझ्या मराठी मातीचा लावा ललाटास टिळा, हिच्या संगाने जागल्या दऱ्या खोऱ्यातील शिळा, हिच्या संगाने जागल्या दऱ्या खोऱ्यातील शिळा। माझ्या मराठी मातीचा, माझ्या मराठी मातीला नका म्हणू ही नदीनं, माझ्या मराठी मातीला नका म्हणू ही नदीनं, स्वर्ग लोकाहून थोर मला हिचे महिमान, स्वर्ग लोकाहून थोर मला हिचे महिमान। रत्न जडित अभंग ओवी अमृताची सखी, रत्न जडित अभंग ओवी अमृताची सखी, चारी वर्णातून फिरे सरस्वतीची पालखी, चारी वर्णातून फिरे सरस्वतीची पालखी। रसरंगात भिजला इथे शृंगाराचा स्वर, रसरंगात भिजला इथे शृंगाराचा स्वर, येथे अहंता द्रवली झाले वसुधेचे घर, येथे अहंता द्रवली झाले वसुधेचे घर। माझ्या मराठी मातीचा नका करू अपमान, माझ्या मराठी मातीचा नका करू अपमान, हिच्या दारिद्र्यात आहे भविष्याचे वरदान, हिच्या दारिद्र्यात आहे भविष्याचे वरदान। नाही पसरला कर कधी मागायास दान, नाही पसरला कर कधी मागायास दान, स्वर्ण सिंहासनापुढे कधी लवली न मान, स्वर्ण सिंहासनापुढे कधी लवली न मान। किती छान, किती सुंदर कविता आहे बघा। किती मराठी भाषेमध्ये इतकं साहित्य उपलब्ध आहे की म्हणजे आपण विचारसुद्धा करू शकत नाही। इतकं सुंदर आपल्या संत साहित्य आहे, परत म्हणलं तर कथा आहेत, लेख आहेत, गोष्टी आहेत, ललित लेख आहेत, परत म्हणलं तर जीवनचरित्र आहेत। खूप सुंदर आणि अतिशय रसाळ ही आपली भाषा आहे। तर हिला कमी लेखू नका, असंच या कवितेतून कवींना सुचवायचं आहे। कशी वाटली तुम्हाला ही कविता? नक्कीच आवडली असणार आहे। तर आवडली असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।